कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पाण्डवश्चैव किम कुर्वत संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनम् अब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमतिं च मुं व्यूढां द्रुपदे पुत्रेण तव शिष्येन धीमता मंगलभवन अमंगलहारी द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। प्रिय प्रास्ताविक मी या श्लोकांवर बोलण्यापूर्वी थोड्या पर्याय देणार आहे तो असा की शास्त्रामध्ये दोन प्रकारचे कर्म सांगितले आहेत, एक नित्य आणि एक नैमित्तिक। नित्य कर्म म्हणजे जे आपण दररोज करतो जसं देवपूजा, आणि नैमित्तिक कर्म म्हणजेच नित्य कर्म, पण जेव्हा नित्य कर्माला निमित्त प्राप्त होतं तेव्हा ते नैमित्तिक होतं। सोम सूर्यादिग्रहणे यवोनी करीती पावणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस। सोम म्हणजे चंद्र, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या वेळी एक मोठा पर्व काळ येतो। त्या पर्व काळामध्ये आपल्याला ज्ञानदान अन्नदान करायला पाहिजे। तर मग इथं माझे काका या पर्व काळामध्ये ज्ञानदान अन्नदान करत आहे। जैसा स्वभाव माये बापांचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी। जर का तुमच्या घरी एखादा छोटा मुलगा असला तर तो बोबडं बोलतो, पाणीला नाणे म्हणतो, भाकरीला काही वेगळंच बोलतं, त्याच्यावरून त्याच्या मायावर त्याला भारता का नाही, उलट ते त्याचं कौतुक करतं। हा माय बापांचा खरा स्वभाव। बालक बापाची ताटे रिगोनी बापा त्याची जेवू लागे की तो संतोषी लेणी वेगळी मुखाची गोडवी। जर का रात्रीचा टाइम झाला जेवायचा, एखाद्या छोट्या मुलाचे वडील जेवायला बसले तर तो छोटा मुलगा पण त्याच्या वडिलांसोबत जेवायला बसतो। मग तो जेवताना एवढा नंतर स्वतः जेवण करतोच, पण कधी कधी आपला तोंड चिमुकला तर आपल्या वडिलांच्या तोंडाकडे पण घेतो, त्याच्यावरून त्याचे वडील त्याला मारता का नाही, उलट ते त्याचं कौतुक करतात, आपल्या तोंड त्याच्या त्या चिमुकल्या हातापर्यंत नेतात। तैसा मी जरी तुम्हाप्रती चावटी करीत असे बाळामती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेम जैसे। आता मी जर का